जय शिवराय सर्वांना. तर DSBDAचं आज आपण युनिट 6 बघणार आहे. DSBDAचं युनिट 3, 4, 5 तिन्ही पण अपलोड केलेले आहे आणि युनिट 6 आता आपण आज तरी अपलोड होऊन जाईल. तर उद्या बघता येईल तुम्हाला 1 तारखेला. आणि ह्या जर नोट्स पाहिजे असेल तुम्हाला तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली यूट्यूब चॅनलच्या, तर तिथून पण तुम्ही ॲक्सेस करू शकताय. या सगळ्या नोट्स तिथं अपलोड झालेल्या आणि भरपूर जणांनी घेतलेल्या आहे. तर तुम्हाला नक्की आवडतील, नक्की म्हणजे एकदा तरी तुम्ही ॲक्सेस करू शकताय. कळलं. आता आपण फर्स्ट क्वेश्चन काय बघणार आहे की विथ अ सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन हिस्टोग्राम अँड एक्सप्लेन इट्स युसेजेस. आता हिस्टोग्राम काय असतं ते बघणार आहे. मग हिस्टोग्राम काय असतं? हिस्टोग्राम हा एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तुम्हाला जर का काही व्हॅल्यूज वगैरे दिल्या असतील आणि त्याला ग्राफमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे तर मग तुम्ही काय वापरू शकता? हिस्टोग्राम वापरू शकता. पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे कशाचं आहे? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूमेरिकल डेटा. आता न्यूमेरिकल डेटा दिला असेल तुम्हाला, त्याचं जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं जर का तुम्हाला ग्राफमध्ये दाखवायचं आहे समोरच्याला, तर तुम्ही ते हिस्टोग्रामच्या मदतीने दाखवू शकताय. कळलं. ठीक आहे. तुम्हाला आता ही डेफिनेशन कळली नसेल, आपण एक्झाम्पलवरून चांगलं बघून घेऊ. फक्त एकदा डेफिनेशनवरती लक्ष द्या, फक्त वरच्यावर ऐकून घ्या. कळलं. इट युजेस ॲडजस्टंट बार्स टू शो हाऊ मेनी डेटा व्हॅल्यूज फॉल्स विदिन अ पर्टिक्युलर रेंज. हे कशाच्या फॉर्ममध्ये दाखवतं? हिस्टोग्राम म्हणजे काय? बार्सच्या फॉर्ममध्ये असतो. कळलं. इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द डिस्ट्रीब्युशन अँड स्प्रेड ऑफ डेटा. आता हिस्टोग्राम कशासाठी वापरतो आपण? की अंडरस्टँड करण्यासाठी की डिस्ट्रीब्युशन काय, स्प्रेड ऑफ डेटा कसा झाला आहे, त्या गोष्टी अंडरस्टँड करण्यासाठी आपण हे वापरतो. आता काय करायचं आपल्याला? कन्सिडर करायचे 10 स्टुडंटचे मार्क्स. काय? 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65 हे आपण 10 स्टुडंटचे मार्क घेतले. बरं. मग फ्रिक्वेन्सी टेबल काय येणार आहे? 20 ते 30 मध्ये किती आहे? 3 जण आहे. बरोबर. 20, 25 आणि 30. मग 31 ते 40 मध्ये किती जण आहे सांगा बरं? 35 आणि 40 2 जण आहे. बरोबर. मग याची फ्रिक्वेन्सी आली 2. 41 ते 50 मध्ये किती जण आहे? 45 आणि 50. मग ते पण 2 आलं. अशी फ्रिक्वेन्सी तुम्ही काढून घेतली 70 पर्यंत. बरोबर. फ्रिक्वेन्सी काढली. आता ह्या फ्रिक्वेन्सीला जर का तुम्हाला ग्राफिकलमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं करशाल तुम्ही हिस्टोग्रामच्या मदतीने करू शकता. आता हिस्टोग्राम नेमकी काय असतं मी तुम्हाला दाखवतो. हिस्टोग्राम म्हणजे असं असतं, म्हणजे बारच्या फॉर्ममध्ये. बरोबर. आता बघा, हा एक बार झाला, हे एक. आता 20 ते 30 मध्ये फ्रिक्वेन्सी काय आहे बघा? 20 ते 30 मध्ये फ्रिक्वेन्सी काय आहे? 3. मग आपण इथं 3 दाखवले. 31 ते 40 मध्ये 2 आहे. 41 ते 50 मध्ये पण 2 आहे. 51 ते 60 मध्ये पण 2 आहे. आणि 61 ते 70 मध्ये 1 आहे. म्हणजे यावरनं पण तुम्हाला ग्राफवरनं पण अंदाजा लागतो ना की काय फ्रिक्वेन्सी आहे. आता 20 ते 30 मध्ये किती जणांना मार्क्स पडलेले वगैरे याचा अंदाजा तुम्ही हिस्टोग्रामवरतून पण लावू शकताय. असंच नाही की तुम्हाला फ्रिक्वेन्सी टेबलचीच गरज आहे. फ्रिक्वेन्सी टेबल जरी नसता तुमच्याकडे आणि हिस्टोग्राम असता तरी यावरनं पण तुम्ही अंदाजा लावू शकताय. कळलं. यानंतर काय आता की आपल्याला काय बघायचं आता की युजेस ऑफ हिस्टोग्राम आहे. हिस्टोग्राम कुठं कुठं वापरला जातो ते बघणार. आता तर बघितलं आपण कशामध्ये? एज्युकेशन सिस्टीममध्ये. जर का तुम्हाला मार्क्स डिस्प्ले करायचे असतात तिथं पण वापरू शकता तुम्ही. ईच बार काय रिप्रेझेंट करतो? इथं नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे, हुज मार्क्स फॉल विदिन अ स्पेसिफिक रेंज. काय समजा पहिला जो बार होता त्यामध्ये किती होते? 3 स्टुडंट होते. दुसरे जे 2-3 बार होते त्यामध्ये किती होते? 2-2 स्टुडंट होते. शेवटचा जो एक बार होता त्यामध्ये एकच स्टुडंट होता. बरोबर. मग आता युजेस ऑफ हिस्टोग्राममध्ये पहिलं यूज काय? टू व्हिज्युअलाइज डेटा डिस्ट्रीब्युशन, टू शो हाऊ डेटा इज स्प्रेड अक्रॉस डिफरंट रेंजेस. डेटा हा कसा डिफरंट रेंजेसमध्ये स्प्रेड झाला आहे, कुठं जास्त डेटा आहे, कुठं कमी डेटा आहे, कुठं काय नॉर्मलाइज आहे डेटा, म्हणजे एकसारखा डेटा आहे. हे सगळं आपल्याला कशावरून दिसतं? हिस्टोग्रामच्या मदतीने आपण करू शकतो. टू आयडेंटिफाय पॅटर्न्स. जर का तुम्हाला पॅटर्न्स बघायचे असेल कुठं की डेटा हा नॉर्मल आहे, की डेटा हा स्क्यूड आहे, की डेटा हा युनिफॉर्म आहे, ह्या गोष्टी जर का तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही काय वापरू शकताय? हिस्टोग्राम वापरू शकताय. पॅटर्नचा जर का उपयोग करायचा असेल. टू डिटेक्ट आउटलायर्स. आता जर का आउटलायर्स डिटेक्ट करायचे असेल तर कसं करशाल? अनयुज्युअल व्हॅल्यूज कॅन बी इझिली स्पॉटेड. बरोबर. ज्या अनयुज्युअल व्हॅल्यूज आहे म्हणजे ज्या एका पॅटर्नमध्ये नाही आहेत, कुठंतरी लईच जास्त होतं आहे, कुठंतरी कमी होतं आहे,
मग अशा अनयुज्युअल व्हॅल्यूजला तुम्ही इझिली स्पॉट करू शकताय. कळलं. टू कम्पेअर डेटा सेट्स म्हणजे काय, हिस्टोग्राम हेल्प कम्पेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट डेटा सेट्स. कळलं. हिस्टोग्राम काय करतं, कम्पेअर करतं डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट डेटा सेट्सला. टू समराईज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. आता लार्ज अमाऊंट ऑफ डेटा जर का समराईज करायचं असेल तर कसं, लार्ज डेटा सेट कॅन बी अंडरस्टूड क्विकली युझिंग अ हिस्टोग्राम. आता बघा, लार्ज डेटा सेट दिलाय तुम्हाला, तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी काढल्या आणि त्या जर का हिस्टोग्राममध्ये रिप्रेझेंट केलं तर तुम्हाला डेटा किती पण जास्त असला तर इझिली अंडरस्टँड होईल. याचे ॲडव्हान्टेजेस काय मग, इझी टू क्रिएट अँड अंडरस्टँड इट, प्रोव्हाइड्स अ क्लिअर व्ह्यू ऑफ डेटा डिस्ट्रीब्युशन आहे, यूजफुल फॉर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस अँड डिसिजन मेकिंगसाठी यूज होतं. कळलं. हे इझी टू क्रिएट अँड अंडरस्टँड आहे, क्लिअर व्ह्यू ऑफ डेटा डिस्ट्रीब्युशन दाखवतं, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस अँड डिसिजन मेकिंगसाठी पण हे यूज होतं. कळलं. डिस्क्राईब द टॅब्ल्यू डेटा व्हिज्युअलायझेशन टूल, एक्सप्लेन इट्स ॲप्लिकेशन. आता टॅब्ल्यू डेटा व्हिज्युअलायझेशन टूल म्हणजे काय, टॅब्ल्यू इज अ पॉप्युलर डेटा व्हिज्युअलायझेशन अँड बिझनेस इंटेलिजन्स टूल. टॅब्ल्यू काय, एक पॉप्युलर डेटा व्हिज्युअलायझेशन, जर का तुम्हाला डेटा व्हिज्युअलाइज करायचं आहे, बिझनेस इंटेलिजन्समध्ये पण ते यूज होतं टॅब्ल्यू. अशा गोष्टी जर का तुम्हाला, तो एक काय टूल आहे, कशासाठी, ॲनालाइज करण्यासाठी. डेटाला ॲनालाइज करतो, काय करतो, क्रिएट करतो. इंटरॅक्टिव्ह चार्ट्स असन किंवा मग ग्राफ्स असतील, डॅशबोर्ड्स असतील, रिपोर्ट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी काय करतो, तो क्रिएट करतो. इट हेल्प्स युजर अंडरस्टँड लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इझिली थ्रू आउट द व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. आता काय होतं माहिती का, जेव्हा समजा एखादी कंपनी वगैरे, बरोबर, कंपनीमध्ये काय करतो आपण, जे आपले स्टेक होल्डर्स राहतात त्यांच्या पुढे आपल्याला सगळं दाखवावं लागतं, आपला डेटा, सेल्स किती झाले वगैरे ह्या गोष्टी. मग आपण ते कसं दाखवणार, समजा तुम्हाला चार्ट्समध्ये दाखवायचे, ग्राफ्समध्ये दाखवायचे, डॅशबोर्ड्समध्ये दाखवायचे, तर तुम्ही काय यूज करू शकताय, टॅब्ल्यूचं यूज करू शकताय. कळलं. या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन दाखवायचं याचं तर टॅब्ल्यूचं यूज करू शकताय. त्यानंतर काय, टॅब्ल्यू कॅन कनेक्ट टू डिफरंट डेटा सोर्सेस सच एज एक्सेल, डेटाबेसेस, क्लाउड सर्व्हिसेस अँड डेटा वेअरहाऊस. कळलं. टॅब्ल्यू कुठं कुठं कनेक्ट करू शकतंय, डिफरंट डेटा सोर्सेस, जसं की एक्सेलला पण कनेक्ट होऊ शकतंय, डेटाबेसेसला पण कनेक्ट होऊ शकतंय, क्लाउड सर्व्हिसेसला पण आणि डेटा वेअरहाऊसला पण. कळलं. फीचर्स ऑफ टॅब्ल्यू काय, इझी ड्रॅग अँड ड्रॉप इंटरफेस असतो, क्रिएट्स इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड, सपोर्ट्स चार्ट्स, ग्राफ्स, मॅप्स अँड रिपोर्ट्स, connects to multiple data sources, provides real-time data analysis, no advanced programming knowledge required. कळलं. मल्टिपल डेटा सोर्सेसला इझिली कनेक्ट होतं, रिअल टाईम डेटा ॲनालिसिस वगैरे पण होऊ शकतं आणि ॲडव्हान्स प्रोग्रामिंग नॉलेज पण नाही लागत आपल्याला. कळलं. जर का एखाद्याला प्रोग्रामिंग नॉलेज नसेल तो पण टॅब्ल्यूचा यूज करू शकतो. आता याचं ॲप्लिकेशन काय, बिझनेस ॲनालिसिसमध्ये यूज होतं, जसं की सेल्स असन, प्रॉफिट असन, कस्टमर डेटा असन, हे सगळ्या गोष्टीमध्ये ते यूज होतं. आता मॅनेजरला जर का बेटर डिसिजन घ्यायचं असेल एखाद्या गोष्टीत, की ह्या मंथमध्ये आपण जास्त सेल करू, पुढच्या मंथमध्ये सेल थोडा कमी आहे तर आपण सेल्सला थोडं थांबू, असे डिसिजन जे मॅनेजर लोक वगैरे घेतात ते कशा थ्रू घेतले जाईल, टॅब्ल्यूला ॲनालाइज केलं जाईल. जे चार्ट्स असन, ग्राफ्स असन, ते ॲनालाइज करून आपण असे डिसिजन्स घेऊ शकतो. कळलं. यानंतर काय, आता हेल्थकेअरमध्ये कसं वापरलं जातं, पेशंटचा रेकॉर्ड्स असतील, हॉस्पिटलचा परफॉर्मन्स असतील, डिसीज हा एक टाईम वाढत चालला आहे, समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये डिसीज होता एखादा, की आता समजा काय राहतं, शक्यतो पावसाचे दिवस धरा, समजा आता कोणता चालू मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असा पाऊस पडतो ना, त्या पावसामध्ये फ्ल्यू वगैरे जे व्हायरल डिसीज असतात ते वाढत जातात. मग जर का आपण आपल्याकडे समजा चार्ट्स प्रेझेंट आहे एखादा, त्यामध्ये काय दाखवतं आहे की जून, जुलै, ऑगस्टमध्ये थोडा जे फ्ल्यू वगैरे डिसीज असतात किंवा व्हायरल डिसीजेस असतात ते वाढत जातात. मग त्यावरनं पण आपण अंदाज लावू शकतो कोणत्या महिन्यात कमी डिसीजेस असतात, कोणत्या महिन्यात जास्त असतात. हे हेल्थकेअरमध्ये. आता फायनान्समध्ये कसं असतं, मॉनिटर फायनान्शियल परफॉर्मन्स म्हणजे रेव्हेन्यू किती झाला आहे, समजा रेव्हेन्यू म्हणजे ह्या महिन्यामध्ये किती रेव्हेन्यू जनरेट केला एखाद्या कंपनीने, खर्च किती झाला आहे, आपण इन्व्हेस्टमेंट किती केली आहे, या सगळ्या गोष्टी जर का बघायच्या असेल तर तुम्ही टॅब्ल्यूचा उपयोग करू शकता. एज्युकेशनमध्ये काय, ॲनालायझर स्टुडंटचा परफॉर्मन्स, अटेंडन्स वगैरे हे पण आपण टॅब्ल्यूच्या मदतीने करू शकतो आहे. मार्केटिंगमध्ये यूज होतं, जसं की कस्टमरचं बिहेवियर कसं चालू आहे,
इफेक्टिव्हनेस पाहिजे, मार्केटिंग कॅम्पेन्स वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये यूज होतं. आता गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टरचं काय, ॲनालायझेस सेन्सस अँड सर्वे डेटा. सेन्सस असन, सर्वे डेटा असन, हे जर काय ॲनालायझेस करायचं असेल तर आपण टॅब्ल्यूचा उपयोग करू शकतो. ॲडव्हान्टेजेस काय, आता युजर फ्रेंडली आहे, फास्ट डेटा ॲनालिसिस आहे, अट्रॅक्टिव्ह व्हिज्युअलायझेशन्स आहे, सपोर्ट्स लार्ज डेटा सेट्स. कळलं. यानंतर काय, आता ड्रॉ विथ अ सुटेबल एक्झाम्पल, एक्सप्लेन अँड ड्रॉ अ बॉक्स प्लॉट अँड एक्सप्लेन इट युसेजेस. कळलं. आता काय करायचं, आपल्याला एक बॉक्स प्लॉट काढायचं आहे आणि त्याचे युसेजेस दाखवायचे. बरोबर. आता बघा, बॉक्स प्लॉट एकदम सोपी गोष्ट आहे. कळलं. 1 मिनटं लक्ष द्या फक्त, ध्यान लो, तुम्हाला इझिली कळेल. बघा आता काय, बॉक्स प्लॉट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन यूज टू शो द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा बेस्ड ऑन 5 नंबर समरी. काय राहतं माहिती आहे का, जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे, बरोबर, आणि तुम्हाला जर का डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा दाखवायचं आहे तर ते 5 नंबरनी तुम्ही दाखवू शकताय. आपण काय म्हणतो, बॉक्स प्लॉटमध्ये 5 नंबर अशी एक गोष्ट असते. आता ते 5 नंबर बघणार आपण हे 1 बाय 1 की काय असतं. आता जो पहिला नंबर असतो त्याला म्हणतो आपण मिनिमम व्हॅल्यू. कळलं. दुसरा नंबर असतो त्याला म्हणतो आपण फर्स्ट क्वार्टाईल म्हणजे Q1. तिसरा नंबर असतो मेडियन, आपण याला Q2 पण म्हणतो. थर्ड क्वार्टाईल म्हणजे Q3 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे Q5. कळलं. म्हणजे सॉरी, याला आपण Q नाही म्हणत, बट हा 5वा नंबर आहे. कळलं. आता ह्या 5 नंबरवर ना आपण काय करू शकतो, डेटा डिस्ट्रीब्युशन शो करू शकतो. यामुळं काय होतं, आपल्याला डेटाचे स्प्रेड, व्हॅरिएबिलिटी ऑफ डेटा, ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होत्या. बरोबर. आता त्याच्या एक्झाम्पलवरून तुम्हाला ही जर नाही कळली थेरी, ठीक आहे, नका कळून द्या. आपण काय करू, आता एक डेटा कन्सिडर करू, म्हणजे एक एक्झाम्पल, त्यावरनं तुम्हाला इझिली कळा. बघा सॉरी, आता बघा 2 4 6 8 10 12 14 16 18 हे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 गोष्टी या. आता ह्या 9 डेटा दिलेले तुम्हाला समजा 2 4 6 8 10 12 14 16 18, बरोबर. याच्यावरून 5 नंबर समरी काढायची तुम्हाला. आता मिनिमम कसं काढशाल, यामध्ये मिनिमम काय सांगा बरं, 2 मिनिमम दिसतंय, मग 2ला तुम्ही काय करू शकताय, मिनिमम इक्वल टू 2 भेटलं आपल्याला, बरोबर. आणि मॅक्सिमम काय भेटलं, मॅक्सिमम काय दिसतंय तुम्हाला 18, मग मॅक्सिमम काढून घेतलं तुम्ही. आता तुमचे 2 नंबर कंप्लीट झाले. आता Q1 कसं काढशाल, बरोबर. आता Q1 म्हणजे काय राहतं की 25% डेटा, कळतं आहे का तुम्हाला, 25% डेटा ज्या व्हॅल्यूपर्यंत येतो त्याला म्हणायचं Q1. आणि Q3 म्हणजे काय की 75% डेटा ज्या व्हॅल्यूपर्यंत येतो त्याला म्हणायचं Q3. कळलं का. आता मेडियन तर ठीक आहे, तुम्हाला मेडियन कळून जाईल. मेडियन म्हणजे काय, आपण ह्या साईडनी 4 नंबर सोडले आणि ह्या साईडनी पण 4 नंबर सोडून दिले, बरोबर. मग मिडलला कोण राहतं, 10 राहतो. मग मेडियन काय भेटलं आपल्याला, 10. पण बघा आता Q1 आणि Q3 कसे काढायचे. आता बघा तुमचं काय, आता की आपल्याला काय बघायचं आहे, 25% डेटा कुठं लाय करण, बरोबर. मग तुमच्याकडं काय आहे की 10 ही मिडल व्हॅल्यू आहे, बरोबर. 10 ही काय मिडल व्हॅल्यू आहे. मग तुम्ही काय करशाल माहिती का, यामध्ये 2 to 10 मध्ये आता 25% म्हणजे काय करायचं, 10 ही मिडल आहे, मग 2 to 10चं अर्ध करायचं आपल्याला आणि 10 to 18 मधलं अर्ध करायचं, बरोबर. तरच तर तुम्हाला 75% वाला भेटेल. आणि जाऊ द्या, ही ट्रिक गेली, दुसरी शोधू आपण. काय 18 + 2 किती होतं, हे 18 + 2 20 होतं, बरोबर. 20 झालं, पहिला आणि शेवटचं ॲड करायचं 20 आणि 20ला काय करायचं, डिवायडेड बाय, जर का आपण काय केलं 3 केलं, सॉरी 20ला काय 20 हे 100% आहे, बरोबर. याचं किती काढायचं आपल्याला, 25% काढायचं. मग 25% किती येईन, 20चं 5 येईन ना, 5. मग आपण लिहिलं Q1 = 5 आणि 20चं 75% किती येईल, 15, बरोबर. मग Q3 काय भेटलं आपल्याला, 15. कळलं की इथपर्यंत. बॉक्स प्लॉट कसा करणार आहे तुम्ही, मिनिमम Q1, मेडियन Q3, मॅक्स. आपल्याकडे 5 नंबर आहे, मिनिमम Q1, मेडियन Q3, मॅक्स. मिनिमम किती 2, Q1 किती 5, मेडियन किती 10, Q3 किती 15, मॅक्स किती आहे 18. कळलं इथपर्यंत बॉक्स प्लॉट कसा प्लॉट करायचा. आता यानंतर काय आपल्याकडं की बॉक्स रिप्रेझेंट्स व्हॅल्यू फ्रॉम Q1 to Q3.
बॉक्स काय रिप्रेझेंट करतोय, कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू, Q1 पासून Q3 पर्यंत. मग द लाईन इनसाइड द बॉक्स रिप्रेझेंट्स द मीडियन. लाईन काय करते, जी लाईन आहे बॉक्समधली ती काय करते, मीडियन दाखवते. जसं की बघा, द विस्कर्स एक्सटेंड्स टू द मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यूज. काय करते, जी लाईन आहे ती आपल्याला एक मीडियन दाखवते. बॉक्स रिप्रेझेंट व्हॅल्यू फ्रॉम Q1 टू Q3. आता युसेज ऑफ बॉक्स प्लॉट काय, शोज डेटा डिस्ट्रीब्युशन दाखवतं आपल्याला. हेल्प्स अंडरस्टँड हाऊ डेटा इज स्प्रेड. डेटा कसा स्प्रेड झाला आहे ते दाखवतं. मीडियन पण दाखवतं आपल्याला, बरोबर. सेंट्रल व्हॅल्यू काय भेटते ते कळतं. डिटेक्ट्स आउटलायर्स म्हणजे काय, अनयुज्युअल व्हॅल्यूज ज्या असतील त्या पण इझिली आयडेंटिफाय होतात. त्यानंतर आपल्याला डेटा सेट कम्पेअर करता येऊ शकतोय. डेटा व्हॅरिएबिलिटी कळू शकते, म्हणजे की डेटा हा क्लोजली स्प्रेड आहे, क्लोजली ग्रुप आहे किंवा मग स्प्रेड आहे, बरोबर, हे कळतं. सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड ॲडव्हान्टेजेस काय. त्यानंतर समराईज, लार्ज डेटा सेटला समराईज करू शकते. युजफुल फॉर कम्पेअरिंग डिफरंट ग्रुप्स ऑफ डेटा. कळलं. यानंतर काय आता, डिस्क्राईब द चॅलेंजेस ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन, ड्रॉ बॉक्स प्लॉट्स अँड एक्सप्लेन इट्स युसेजेस. आता चॅलेंजेस ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन काय सांगा बरं. डेटा व्हिज्युअलायझेशन इज द प्रोसेस ऑफ प्रेझेंटिंग डेटा इन ग्राफिकल फॉर्म. सम कॉमन चॅलेंजेस आर. डेटा व्हिज्युअलायझेशन काय, अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपण ग्राफिकल फॉर्ममध्ये डेटा प्रेझेंट करतो. काय करतो, ग्राफिकल फॉर्ममध्ये डेटा समोरच्या व्यक्तीसोबत प्रेझेंट करतो. आता यामध्ये पण काही चॅलेंजेस येऊ शकतात. समजा तुम्हाला एखादा डेटा प्रेझेंट करायचा आहे, त्यामध्ये भरपूर अडचणी येऊ शकतात, बरोबर. मग आता त्या अडचणी काय काय असतात, चॅलेंजेस काय असतात आपण बघणार. पहिलं चॅलेंज काय सांगा बरं आता, लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा. आता लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा म्हणजे काय, लार्ज डेटा सेट्स आर डिफिकल्ट टू व्हिज्युअलाइज क्लिअरली. कळलं. जे लार्ज डेटा सेट आहे आपल्याला ते व्हिज्युअलाइज करणं क्लिअरली हे खूप कठीण असतं. म्हणून काय करतो आपण, त्यामुळं काय होतं माहिती का, ग्राफ हा जास्त क्राऊडेड वाटतो किंवा मग कन्फ्युजिंग वाटतो. कळलं. हा एक चॅलेंज येऊ शकतं, म्हणजे यामुळं प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. पुअर डेटा क्वालिटी म्हणजे काय, मिसिंग ऑर इनकरेक्ट डेटा कॅन लीड टू मिसलिडिंग व्हिज्युअलायझेशन्स. कळलं. मिसिंग डेटा किंवा मग इनकरेक्ट डेटा हे काय करू शकतोय, व्हिज्युअलायझेशन जे आपण करतोय, जे आपण त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनकडे बघतोय, त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळंच समजून येईल, आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग होणार नाही. जर का डेटा क्वालिटी पुअर असेल किंवा मग काही डेटा मिसिंग असेल, काही डेटा चुकीचा लिहिला गेला असेल तर. चूजिंग द राईट व्हिज्युअलायझेशन. सिलेक्टिंग अन इनॲप्रोप्रिएट चार्ट मे हाईड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. कळलं. इनॲप्रोप्रिएट चार्ट जर का सिलेक्ट करायचं आहे तर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हाईड होऊ शकते. डेटा कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, कॉम्प्लेक्स रिलेशनशिप्स बिटवीन व्हॅरिएबल्स आर डिफिकल्ट टू रिप्रेझेंट. कळलं. जे कॉम्प्लेक्स रिलेशनशिप राहतं व्हॅरिएबलमध्ये ते थोडंसं अवघड जातं आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी. ओव्हरलोडिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय, टू मेनी कलर्स, लेबल्स ऑर चार्ट्स कॅन मेक व्हिज्युअलायझेशन डिफिकल्ट टू अंडरस्टँड. जर का आपल्याकडं जास्त कलर्स अवेलेबल आहे, जास्त लेबल्स आहे किंवा मग जास्त चार्ट्स अवेलेबल आहे, ते व्हिज्युअलायझेशनसाठी थोडंसं कठीण जातं. त्यानंतर काय आता, मिसइंटरप्रिटेशन म्हणजे काय, युजर्स मे ड्रॉ इनकरेक्ट कन्क्ल्युजन इफ द व्हिज्युअलायझेशन इज नॉट डिझाईन. जर का व्हिज्युअलायझेशन हे डिझाईन नसलं केलं तर काय होऊ शकतंय, इनकरेक्ट आपण काय म्हणू शकतो आपण, इनकरेक्ट कन्क्ल्युजन निघन. ज्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज करताय त्या गोष्टीमधून इनकरेक्ट कन्क्ल्युजन बाहेर येईल. कळलं. यानंतर काय आता बघा, बॉक्स प्लॉट आहे. बॉक्स प्लॉटचं आपण बघितलं, तोच क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन. बघा, बॉक्स प्लॉट, त्यानंतर मिनिमम फर्स्ट क्वार्टाईल, मीडियन थर्ड क्वार्टाईल आणि मॅक्सिमम, बरोबर. एक्झाम्पल पण हेच होतं सेम. मिनिमम आलता 2, Q1 म्हणजे फर्स्ट क्वार्टाईल आलतं 5, मीडियन आलता 10, थर्ड क्वार्टाईल आलतं 15, मॅक्सिमम 18. मग तुम्ही असं दाखवलं होतं हा बॉक्स प्लॉट. बॉक्स प्लॉट काय करतं, Q1 पासून Q3 पर्यंत व्हॅल्यू दाखवतं, बरोबर. Q1 पासून Q3 पर्यंत ही व्हॅल्यू दिसते आपल्याला. द लाईन इनसाइड द बॉक्स रिप्रेझेंट द मीडियन. ही जी लाईन आहे बॉक्समध्ये ती काय दाखवते, मीडियन. द विस्कर्स एक्सटेंड टू द मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यूपासून तर मॅक्सिमम व्हॅल्यूपर्यंत ते एक्सटेंड होतं. तर आता
युसेज काय बॉक्स प्लॉटचे, डेटा डिस्ट्रीब्युशन, मेडियन, डिटेक्स आउटलायर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. कळलं? या डबल बघण्याची आपल्याला काही गरज नाही आहे सध्या, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे, समजून पण घेतलेल्या आहे. आता यानंतर काय, टाइप्स ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन. आता डेटा व्हिज्युअलायझेशन तुम्ही कसं करू शकता. पहिले राहतं बॉक्स चार्ट, म्हणजे यूज टू कम्पेअर व्हॅल्यूज ऑफ डिफरंट कॅटेगरीज. जर का वेगळ्या कॅटेगरीजच्या व्हॅल्यू कम्पेअर करायचं असतील तर आपण त्यासाठी बॉक्स चार्ट वापरतो, म्हणजे बारच्या मदतीने रिप्रेझेंट करतो आपण त्याला. आता प्रोडक्ट काय असन, ए बी सी, सेल्स असन 50 80 30, तर आपण हे कशाच्या बारच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ए मध्ये म्हणजे 50 झालं, बी मध्ये 80 झालं, सी मध्ये 30 झालं, बारच्या फॉर्ममध्ये म्हणजे बॉक्स चार्ट म्हणतो आपण त्याला. लाईन चार्ट काय, आता यूज टू शो ट्रेंड्स ओव्हर टाईम. आता लाईन चार्ट म्हणजे काय, असं दाखवू शकतो आपण जानेवारीमध्ये सेल 100 होता, नंतर 120 झाला, नंतर 150 झाला, म्हणजे एका लाईन चार्टमध्ये दाखवू शकतो. पाय चार्ट म्हणजे काय, यूज टू शो पर्सेंटेज. बघा तुम्ही सर्कलमध्ये असं बघितलं असेल की हे 15% इथं वाटलंय, 100% असं, त्याला म्हणतो आपण पाय चार्ट. त्यामध्ये काय राहतं, HR बजेट 20% आहे, सेल्सचं बजेट 40% आहे, IT बजेट हे 40% आहे. 40-40-20 असं आपलं डिस्ट्रीब्युशन आपण करू शकतो. त्यानंतर हिस्टोग्रामनी पण आपण दाखवू शकतोय. यूज टू शो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. जर का दाखवायचं असेल न्यूमेरिकल डेटाचं तर ते आपण हिस्टोग्रामनी दाखवू शकतो. स्टुडंट्सचं मार्क्सला काय करतो आपण, ग्रुप करतो 0 to 20 मध्ये, 21 to 40 मध्ये, आणि याची फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी काढून हिस्टोग्राम तुम्ही प्लॉट करू शकता. स्कॅटर प्लॉट काय असतं, आता स्कॅटर प्लॉट म्हणजे काय, यूज टू शो द रिलेशनशिप बिटवीन 2 व्हेरिएबल्स. जर का 2 व्हेरिएबल्समध्ये तुम्हाला जर का रिलेशनशिप दाखवायचं आहे तर ते कशाच्या मदतीने दाखवू शकताय तुम्ही, स्कॅटर प्लॉटच्या मदतीने. आता स्टडी आवर्स इथं किती 2 आणि इथं 4, मार्क्स किती 40 आणि 60. इट शोज दॅट द मार्क्स इन्क्रीज ॲज स्टडी आवर्स इन्क्रीज. म्हणजे 2 घंटे जर का तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 40 मार्क पडले, जर का तुम्ही 4 घंटे केला तर 60 मार्क्स पडले. म्हणजे जसं घंटे वाढत जात आहे तुमच्या अभ्यासाचे तसं काय होतंय, मार्क्स पण वाढत जात आहे. कळलं? आता बॉक्स प्लॉट कसं राहतं, बॉक्स प्लॉट पण बघितलं आपण की आपण मिनिमम Q1, मीडियन Q3 आणि मॅक्सिमम या 5 नंबर शोधायचे असतं आपल्याला. कळलं? यावरून आपण बॉक्स प्लॉट करू शकतो. यानंतर काय, आता लिस्ट अँड डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स and discuss any 4 applications of data visualization along with the use of suitable plot. आता डेटा व्हिज्युअलायझेशन टूल काय, सम कॉमनली यूज डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स आर, पहिले टॅबल्यू, दुसरे मायक्रोसॉफ्ट पॉवर BI, गुगल डेटा स्टुडिओ, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, क्लिक व्ह्यू, मॅटप्लॉटलिब, प्लॉटली आणि D3.js. कळलं? हे सगळे झाले डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स झाले, बरोबर. आता ॲप्लिकेशन्स काय, बिझनेस अँड सेल्स ॲनालिसिससाठी होतं, म्हणजे डेटा व्हिज्युअलायझेशन हेल्प्स ऑर्गनायझेशन सेलचा परफॉर्मन्स असन, रेव्हेन्यू असन, बरोबर, प्रॉफिटचा ट्रेंड असन, हे सगळं बघायचं असन तर आपण काय करू शकतो, डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स हे सगळे, आणि आपण काय बघतो आता ॲप्लिकेशन्स, बरोबर. आता सुटेबल प्लॉट कोणता आहे, बार चार्टच्या मदतीने आपण यांना दाखवू शकतो. आपण ते एक्झाम्पल काय, मंथली सेल कम्पेअर करणं डिफरंट प्रोडक्टचं, ते पण आपण दाखवू शकतोय बार चार्टच्या मदतीने. ट्रेंड ॲनालिसिस काय, इट इज यूज टू स्टडी चेंजेस इन डेटा ओव्हर टाईम अँड आयडेंटिफाय पॅटर्न्स ऑर ग्रोथ ट्रेंड. म्हणजे आपण काय करतो, ओव्हर टाईम डेटा जो आहे, म्हणजे समजा 1 वर्षाचा डेटा झाला, 2 वर्षाचा, तो स्टडी करतो, त्यावरून आपल्याला पॅटर्न्स वगैरे कळतात, ते आपण लाईन चार्टच्या मदतीने दाखवू शकतो. आणि याचं एक्झाम्पल काय, ट्रॅकिंग इयरली कंपनी रेव्हेन्यू ऑर स्टॉक प्राइजेस. कळलं? यानंतर काय, आता मार्केट शेअर ॲनालिसिस. डेटा व्हिज्युअलायझेशन हेल्प्स कम्पेअर द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट कॅटेगरीज टू अ टोटल व्हॅल्यू. म्हणजे काय सांगा बरं, मार्केट शेअर ॲनालिसिस म्हणजे काय, डेटा व्हिज्युअलायझेशनमुळं काय होतं, कम्पेअर करण्यासाठी आपल्याला मदत होते की डिफरंट कॅटेगरीजचं कॉन्ट्रीब्युशन काय टोटल व्हॅल्यूसाठी. कळलं का? काय, जे डिफरंट कॅटेगरीज असतात समजा, त्यांचं टोटल व्हॅल्यू जी आहे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किती
हे आपण पाय चार्टच्या मदतीने दाखवू शकतो. मार्केट शेअर ऑफ डिफरंट मोबाईल फोन कंपनीज. कळलं. स्टॅटिस्टिकल डेटा ॲनालिसिस म्हणजे काय? इट हेल्प्स अंडरस्टँड डेटा डिस्ट्रीब्युशन, आउटलायर्स अँड डेटा स्प्रेड. कळलं. सुटेबल प्लॉट म्हणजे बॉक्स प्लॉट करू शकता आम्ही. ॲनालायझिंग स्टुडंट्स एक्झामिनेशन मार्क, स्टुडंटचे एक्झामिनेशन मार्क ॲनालाइज करून आपण बॉक्स प्लॉट करू शकतो आहे की मिनिमम किती आले, मॅक्सिमम किती आले, 20% किती आहे, 75% किती आहे, मेडियन काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आयडेंटिफाय करू शकतो. सुटेबल प्लॉट अँड देअर युजेस. पहिला काय? ॲप्लिकेशन, सुटेबल प्लॉट अँड यूज. बिझनेस अँड सेल ॲनालिसिससाठी बार चार्ट वापरला आपण आणि कम्पेअर व्हॅल्यू अमंग कॅटेगरीज. कळलं. ट्रेंड ॲनालिसिस काय? ट्रेंड ॲनालिसिससाठी लाईन चार्ट वापरता. मार्केट शेअर ॲनालिसिससाठी पाय चार्ट. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिससाठी बॉक्स प्लॉट. कळलं. एक्सप्लेन इन डिटेल द हडूप इकोसिस्टम विथ सुटेबल डायग्राम. आता बघा, द हडूप इकोसिस्टम is a collection of tools and technologies that work together to store, process, manage and analyze large amount of data. कळलं. द हडूप इकोसिस्टम काय आहे? एक अशी इकोसिस्टम आहे जी की काय करते? कलेक्शन ऑफ टूल्स अँड टेक्नॉलॉजीज आहे. कळलं. ते काय करते? एकत्र काम करतं. ते काय करता? एकत्र काम करता, स्टोअर करता, प्रोसेस करता, मॅनेज करता आणि ॲनालाइज करता लार्ज अमाऊंट्स ऑफ डेटाला. इट हेल्प्स ऑर्गनायझेशन्स हँडल ह्यूज डेटा सेट्स इफिशियंटली युझिंग डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग. कळलं. आता हडूप इकोसिस्टम डायग्राम काय? हाईव्ह पिक केलं, मॅप रिड्यूस, यान, HDFS हे मेन कंपोनंट झाले. सपोर्टिंग टूल्स काय? HBase, स्कूप, फ्ल्यूम, उझी आणि झू कीपर. कळलं. ही डायग्राम एकदा बघून घ्यायची आहे. यानंतर काय आता की कंपोनंट्स ऑफ हडूप इकोसिस्टम काय? HDFS म्हणजे हडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टम. ही काय करते? लार्ज लेअर स्टोरेज लेअर ऑफ हडूप आहे, बरोबर. स्टोअर करते यामध्ये लार्ज फाईल्स, ह्या मल्टिपल मशीनमध्ये ते स्टोअर करते आणि प्रोव्हाइड्स फॉल्ट टॉलरन्स अँड हाय अवेबिलिटी देते आणि डेटा स्टोरेजसाठी यूज होते HDFS. कळलं. मॅप रिड्यूस कशासाठी होतं? प्रोसेसिंग फ्रेमवर्क ऑफ हडूप, प्रोसेसिंग लार्ज डेटा सेट्स इन पॅरलल. हे काय करतं? मॅप रिड्यूसमध्ये आपण काय करतो? समजा आपल्याकडे एक मोठा टास्क आहे, त्या टास्कला छोट्या छोट्या टास्कमध्ये डिवाइड करतो आणि त्यांना कशावर एक्झिक्यूट करतो? डिफरंट नोड्सवरती. डेटा प्रोसेसिंगसाठी यूज होत आहे. यान म्हणजे काय? येट अनदर रिसोर्स निगोशिएटर म्हणजे काय? क्लस्टर रिसोर्सेसला मॅनेज करतं आहे. शेड्यूल्स अँड मॉनिटर्स टास्क. जर का तुम्हाला एखादा टास्क आता नाही करायचा आहे, बट तुम्ही शेड्यूल करून ठेवू शकताय उद्या, जर का तुम्ही विसरून गेले वगैरे तर. ॲलोकेट रिसोर्सेस टू ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशन्सला हे रिसोर्सेस आपल्याला अलोकेट करता आले पाहिजे, त्याला म्हणायचं रिसोर्स मॅनेजमेंट. हाईव्ह म्हणजे काय? डेटा वेअर हाऊस टूल बिल्ड ऑन हडूप. हडूपवरती हा डेटा वेअर हाऊस टूल बिल्ड झाला आहे. हा SQL लाईक लँग्वेज वापरतो. मेक्स डेटा ॲनालिसिस इझियर आणि याचं एक्झाम्पल काय? क्वेरिंग अँड ॲनालिसिससाठी यूज होतो. यानंतर काय? आता यानंतर आपलं पीक काय? हाय लेवल डेटा प्रोसेसिंग टूल. पीक काय? हाय लेवल डेटा प्रोसेसिंग टूल आहे. ते काय करतं? डेटा ॲनालिसिस आणि ट्रान्सफॉर्मेशनसाठी वापरलं जातं. कशासाठी वापरलं जातं? डेटा ॲनालिसिस अँड ट्रान्सफॉर्मेशन. HBase काय? नो SQL डेटाबेस इन हडूप आहे. लार्ज व्हॉल्यूम ऑफ स्ट्रक्चर्ड डेटा स्टोअर करतं ते आणि फास्ट आणि काय करतं? फास्ट अँड रीड अँड राईट ऑपरेशन. रिअल टाईम डेटा स्टोरेज हे फंक्शन आहे. स्कूपमध्ये काय? आता ट्रान्सफर डेटा बिटवीन हडूप अँड रिलेशनल डेटाबेसेस. बरोबर. आता हे काय करतं? जो डेटा आहे तो ट्रान्सफर करतं हडूप आणि रिलेशनल डेटाबेसेसमध्ये. इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट्स डेटा एफिशियंटली. त्याला म्हणायचं डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर स्कूपद्वारे आपण करू शकतो. त्यानंतर फ्ल्यूम काय? आता फ्ल्यूम काय? कलेक्ट्स अँड ट्रान्सफर्स लार्ज अमाऊंट ऑफ लॉग डेटा. जर का लॉग डेटा तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही करू शकताय फ्ल्यूमद्वारे. मूव्स डेटा फ्रॉम डिफरंट सोर्सेस इन टू हडूप.
जर का बाकीच्या सोर्सेसपासून डेटा तुम्हाला हाडूपमध्ये न्यायचा आहे, हाडूप काय करतं, डेटा स्टोरेजसाठी यूज होतं. तर याचं फंक्शन काय, डेटा इंजेक्शन. कळलं. उजी म्हणजे काय, वर्कफ्लो शेड्युलिंग सिस्टम फॉर हाडूप जॉब्स, मॅनेजेस अँड कोऑर्डिनेट्स मल्टिपल हाडूप टास्क. जॉब शेड्युलिंग वगैरे जे त्या गोष्टी त्या उजीमध्ये येते, OOZI. राईट शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग. पहिलं काय, मॅप रिड्यूस, दुसरं काय पीक, तिसरं काय हाईव्ह. पहिलं मॅप रिड्यूस आहे, तर मॅप रिड्यूसमध्ये काय, मॅप रिड्यूस इज अ प्रोग्रामिंग मॉडल यूज इन हाडूप फॉर प्रोसेसिंग लार्ज अमाऊंट्स ऑफ डेटा इन अ डिस्ट्रीब्युटेड मॅनर. कशासाठी यूज होतं ते मॅप रिड्यूस, ते एक प्रोसेसिंगसाठी यूज होतं. जसं की आपल्याकडे समजा काय लार्ज अमाऊंट ऑफ डेटा प्रेझेंट आहे, बरोबर. त्याला जर का तुम्हाला प्रोसेस करायचं आहे किंवा मग त्याला समजा बिग टास्क आहे, त्याला आपण काय करतो, छोट्या छोट्या टास्कमध्ये कन्वर्ट करतो. छोट्या छोट्या टास्कमध्ये कन्वर्ट करून आपण प्रत्येकाला वेगळं प्रोसेस करतो, त्याला म्हणायचं मॅप रिड्यूस. मग फेजेस ऑफ मॅप रिड्यूस काय, मॅप फेज आहे अँड रिड्यूस फेज आहे. इनपुट डेटा इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स अँड प्रोसेस. कळलं. इनपुट डेटाला काय करतो आपण, स्मॉल पार्ट्स प्रोसेसमध्ये डिवाइड करतो. रिड्यूस फेज काय, रिझल्ट फ्रॉम द मॅप फेज आर कंबाईन्ड टू प्रोड्यूस द फायनल आउटपुट. कळलं. जे मॅप फेजचा जो रिझल्ट आहे तो कंबाईन करतो आपण, फायनल आउटपुट प्रोड्यूस करतो. मग फीचर्स काय, प्रोसेस लार्ज डेटा सेट्स इफिशियंटली, सपोर्ट्स पॅरलल प्रोसेसिंग, improves performance and scalability, counting the number of occurrences of words in a large text file. कळलं. हे सगळे झाले एक्झाम्पल आणि झाले फीचर्स. आता मॅप रिड्यूस झालं, त्यानंतर पीक बघणार आहे. पीक काय, आता अपाचे पीक इज अ हाय लेवल डेटा प्रोसेसिंग टूल. हे काय, एक डेटा प्रोसेसिंग टूल आहे. कळलं. मग डेटा प्रोसेसिंग टूल आहे ते कशामध्ये यूज होतं, हाडूपमध्ये यूज होतं. युजेस अ स्क्रिप्टिंग लँग्वेज कॉल्ड पिग लॅटिन. ते काय यूज करतं, एक स्क्रिप्टिंग लँग्वेज असते, त्याला आपण काय म्हणतो पिग लॅटिन, ते यूज करतं हाडूप. विच सिम्प्लिफाईज डेटा ॲनालिसिस अँड प्रोसेसिंग. यामुळं काय होतं, डेटा ॲनालिसिस असू प्रोसेसिंग असू ही काय होते, सोपी होते. इझी टू लर्न अँड यूज आहे. कॉम्प्लेक्सिटी वगैरे कमी करतं. डेटा फिल्टरिंग, सॉर्टिंग, ग्रुपिंग कमी करतं. लार्ज डेटा सेट्स इफिशियंटली हँडल करतं. त्यानंतर याचे ॲप्लिकेशन्स काय, डेटा ॲनालिसिस झालं, डेटा ट्रान्सफॉर्मेशन झालं, लॉग फाईल्सला प्रोसेस करण्याचं काम झालं. कळलं. एक्झाम्पल काय, जर का तुम्हाला वेबसाईट व्हिजिटर रेकॉर्ड्स जर का स्टोअर करायचं असेल हाडूपमध्ये, ते ॲनालाइज करण्यासाठी आपण पिग वापरू शकतो. आता हाईव्ह काय असतं, अपाचे हाईव्ह इज अ डेटा वेअर हाऊस टूल बिल्ट ऑन हाडूप. ते काय, डेटा प्रोसेसिंग टूल आहे. कळलं. जे आपण हाडूपमध्ये यूज करतो पीक. आणि हे काय, एक डेटा वेअर हाऊस टूल आहे. कळलं. एक डेटा प्रोसेसिंग टूल आहे आणि एक डेटा वेअर हाऊस टूल आहे. इट अलाउज युजर्स टू क्वेरी अँड ॲनालाइज लार्ज डेटा सेट्स युझिंग हाईव्ह क्यूएल. कळलं. ते काय करतं, युजर्सला अलाव करतं क्वेरी करण्यासाठी. लार्ज डेटा सेटला जर का ॲनालाइज करायचं आहे आपल्याला, कशाच्या मदतीने, हाईव्ह क्यूएलच्या मदतीने, विच इज सिमिलर टू SQL सारखंच असते हाईव्ह क्यूएल. कळलं. याचे फीचर्स काय, आता SQL लाईक क्वेरी लँग्वेज आहे, इझी फॉर डेटाबेस युजर्स टू लर्न आहे, सपोर्ट्स डेटा समरायझेशन अँड ॲनालिसिस आहे, वर्क्स ऑन डेटा स्टोर्ड इन HDFS आहे. कळलं. यानंतर काय, ॲप्लिकेशन्स काय असतात, बिझनेस इंटेलिजन्स झालं, रिपोर्ट जनरेशन झालं, डेटा वेअर हाऊसिंग झालं. त्यानंतर एक्झाम्पल काय, सेल्स रिपोर्ट्स, जर का लार्ज कस्टमर ट्रान्झॅक्शन डेटा असेल, हे सगळं जनरेट करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही हाईव्ह वापरू शकता. तर यानंतर काय, आता डेटा व्हिज्युअलायझेशन काय असतं. डेटा व्हिज्युअलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रिप्रेझेंटिंग डेटा इन अ ग्राफिकल ऑर पिक्टोरियल फॉर्म सच ॲज, म्हणजे जर का तुम्हाला डेटाला रिप्रेझेंट करायचं असेल ग्राफिकल फॉर्ममध्ये, पिक्टोरियल फॉर्ममध्ये, ग्राफ्समध्ये, चार्ट्समध्ये, मॅप्समध्ये, डायग्राम्समध्ये, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डेटा व्हिज्युअलायझेशन. त्यामुळं काय होतं, युजर्सला कॉम्प्लेक्स डेटा इझिली अंडरस्टँड होतो. जर का पॅटर्न, ट्रेंड्स, रिलेशनशिप वगैरे असतील तर ते इझिली कळतं. इन्स्टेड ऑफ विविंग लार्ज टेबल ऑफ नंबर्स डेटा, व्हिज्युअलायझेशन प्रेझेंट्स इन्फॉर्मेशन व्हिज्युअली, मेकिंग ॲनालिसिस फास्टर अँड मोर इफेक्टिव्ह.
म्हणजे लार्ज टेबल ऑफ नंबर्स असतील वगैरे हा डेटा रिप्रेझेंट करण्याकरता आपण एक काय करतो, जर का ग्राफ चार्ट्स या फॉर्ममध्ये डेटा जर का प्रेझेंट केला तर ते काय होतं फास्टर आणि इफेक्टिव्ह वे. फीचर्स ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन काय, रॉ डेटाला ग्राफिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. डेटा इझी टू अंडरस्टँड आहे. ट्रेंड्स आणि पॅटर्न्स आयडेंटिफाय करायला यूज होतं. बेटर डिसिजन मेकिंगसाठी होतं. कम्युनिकेशनसाठी यूज होतं. इम्प्रूव्ह कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन. आता जर का तुम्हाला व्हिज्युअलाइज टेक्निक्स बघायचं असेल की बार चार्टच्या फॉर्ममध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय, लाईन चार्टच्या फॉर्ममध्ये, पाय चार्ट असेल, हिस्टोग्राम असेल, स्कॅटर प्लॉट असेल, बॉक्स प्लॉट असेल, या फॉर्ममध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय. आता त्यानंतर काय, आर्किटेक्चर ऑफ अपाचे पीक म्हणजे काय, आता अपाचे पीक हे हाय लेवल डेटा प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म आहे हडूपमध्ये, बरोबर. आपण हे बघितलं आताच अपाचे पीक, बरोबर. ते काय करतं, स्क्रिप्टिंग लँग्वेज काय वापरतं, पिग लॅटिन वापरतं आणि लार्ज डेटा सेट जर काय ॲनालाइज करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी यूज होतं. ते काय करतं, आता पिग कन्वर्ट्स पिग लॅटिन स्क्रिप्ट, जी पिग लॅटिन स्क्रिप्ट असते, जी लँग्वेज वापरतं ते पिग लॅटिन, ते काय त्याला कशात कन्वर्ट करतं, मॅप रिड्यूस जॉब्समध्ये आणि एक्झिक्यूट्स देम ऑन हडूप. कन्वर्ट करून ते हडूपवरती एक्झिक्यूट करतं. आता आर्किटेक्चर काय, युजर असन, त्यानंतर पिग लॅटिन स्क्रिप्ट असेल, पिग इंजिनच्या मदतीने ते मॅप रिड्यूसमध्ये कन्वर्ट करून आपण HDFSमध्ये त्याला एक्झिक्यूट करतो, HDFSवरती, कळलं. आता कंपोनंट्स ऑफ अपाचे हडूप काय, अपाचे पिग आर्किटेक्चर. पहिले पिग लॅटिन स्क्रिप्ट राहते. पिग लॅटिन स्क्रिप्ट म्हणजे काय, युजर काय करतो, राईट करतो कमांडला पिग लॅटिन स्क्रिप्टमध्ये. युजरने काय केलं, कमांड्स ज्या असतात त्यांना राईट केलं पिग लॅटिन स्क्रिप्टमध्ये आणि इट इज इझियर दॅन रायटिंग मॅप रिड्यूस प्रोग्राम. मॅप रिड्यूस प्रोग्राम लिहिण्याकरता पिग लॅटिन स्क्रिप्ट लँग्वेजमध्ये लिहिणं कधी पण सोपं असतं. त्यानंतर काय होता, पिग इंजिन म्हणजे काय, प्रोसेसेस पिग लॅटिन स्क्रिप्ट. चेक सिंटॅक्स म्हणजे सिंटॅक्स वगैरे चेक करतं ते. स्क्रिप्टला ऑप्टिमाइज करतं म्हणजे एकदम प्रॉपर छोट्या फॉर्मॅटमध्ये करेक्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतं. आणि जी स्क्रिप्ट आहे त्याला मॅप रिड्यूस जॉबमध्ये कन्वर्ट करतं, कळलं. पिग इंजिनच्या मदतीने काय करतो आपण, जी स्क्रिप्ट आहे तिला मॅप रिड्यूसमध्ये कन्वर्ट करतो. आता मॅप रिड्यूस काय करतं, ते जॉब्स राहतो एक जॉबला एक्झिक्यूट करतं. सॉरी, पिग इंजिननं जो जॉब जनरेट केला आहे त्याला एक्झिक्यूट करतं आणि प्रोसेस करतं डेटाला पॅरलल अक्रॉस हडूप क्लस्टर्समध्ये. आता HDFS काय असतं, ते काय करतं, इनपुट आणि आउटपुट डेटाला स्टोअर करतं आणि डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज प्रोव्हाइड करतं लार्ज डेटा सेटसाठी. आता वर्किंग ऑफ अपाचे पिग कसं आहे, युजरनी राईट केलं लॅटिन स्क्रिप्टमध्ये, पिग इंजिन काय करतं, पार्स करतं, ऑप्टिमाइज करतं स्क्रिप्टला आणि त्या स्क्रिप्टला कन्वर्ट करतं मॅप रिड्यूसमध्ये. मॅप रिड्यूस काय करतं, प्रोसेस करतं डेटा स्टोअरला HDFSमध्ये आणि रिझल्ट कुठं स्टोअर होत्या HDFSमध्ये, कळलं इथपर्यंत. यानंतर काय ॲडव्हान्टेजेस काय, इझी टू लर्न अँड यूज आहे, रिड्यूसेस कॉम्प्लेक्स मॅप रिड्यूस कोडिंग आहे, हँडल्स लार्ज डेटा सेट्स इझिली, सपोर्ट्स डेटा फिल्टरिंग, सॉर्टिंग अँड ग्रुपिंग वगैरे याला सपोर्ट करतात. त्यानंतर काय आता एक्सप्लेन व्हाय पिग इज कॉल्ड अ डेटा फ्लो लँग्वेज, डिस्क्राईब द रोल ऑफ द पिग एक्झिक्युशन इंजिन, एक्सप्लेन व्हाय हाईव इज सुटेबल फॉर डेटा वेअरहाऊसिंग. हा पण एक PYQचाच क्वेश्चन आहे. त्यामध्ये पहिलं काय बघणार आपण, व्हाय पिग इज कॉल्ड अ डेटा फ्लो लँग्वेज. पिगला आपण डेटा फ्लो लँग्वेज का म्हणतो. अपाचे पिग इज कॉल्ड अ डेटा फ्लो लँग्वेज बिकॉज इट डिस्क्राइब्स हाऊ डेटा मूव्स फ्रॉम एका ऑपरेशनकडून दुसऱ्या ऑपरेशनकडे डेटा कसा मूव्ह होतो ते आपल्याला दिसतं. प्रोग्रामर स्पेसिफाईज अ सिक्वेन्स ऑफ डेटा प्रोसेसिंग स्टेप्स अँड डेटा फ्लोज थ्रू दी स्टेप्स अंटिल द फायनल आउटपुट इज प्रोड्यूस. प्रोग्रामर काय करतात, एक सिक्वेन्स स्पेसिफाय करतात डेटाची, प्रोसेसिंग स्टेप्स असते, डेटा कसा फ्लो होणार आहे, कशा स्टेप्सनी डेटा पुढे जाणार आहे, हे फायनल आउटपुटपर्यंत हे सगळं डिसाईड असतं. आता याचे एक्झाम्पल काय ऑपरेशनचे, जसं की लोडिंग डेटा असेल, फिल्टर करायचा डेटा, नंतर ग्रुप करायचा, नंतर सॉर्ट करायचा आणि नंतर रिझल्ट जो आहे तो शेवटला स्टोअर करायचा. आता फीचर्स काय, डेटा पासेस थ्रू मल्टिपल स्टेजेस, डेटा हा मल्टिपल स्टेजेसमधून पास होईल.
ईच स्टेज काय करते, स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करते. मेक लार्ज स्केल डेटा प्रोसेसिंग इझियर. रोल ऑफ पिग एक्झिक्युशन इंजिन काय, द पिग एक्झिक्युशन इंजिन इज द कोर कंपोनंट ऑफ अपाचे पिग. कळलं, पिग एक्झिक्युशन इंजिन काय, एक कोर कंपोनंट आहे अपाचे पिगचं. आणि त्यानंतर काय करतं, फंक्शन काय याचं, पिग लॅटिन स्क्रिप्ट भेटते युजरकडून. मग ती काय करतं, स्क्रिप्ट चेक करतं, सिंटॅक्स एरर असं. मग हे मॅप रिड्यूस, हा HDFS, हे आपण फंक्शन्स बघितलेले आधीच, बरोबर. आता बेनिफिट्स काय असतात, तर एकदा फंक्शन वाचून घ्या, तुम्हाला लगेच कळेल की आपण आत्ता जस्ट जो आत्ता क्वेश्चन घेतला आपण मागचा त्यामध्येच होतं या गोष्टी. बेनिफिट्स काय, मॅप रिड्यूस जॉब क्रिएशनला ऑटोमेट करतं, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन करतं, बिग डेटा प्रोसेसिंग असते. आता व्हाय हाईव्ह इज सुटेबल फॉर डेटा वेअर हाऊसिंग. डेटा वेअर हाऊसिंगसाठी हाईव्ह का पाहिजे, सुटेबल काय. अपाचे हाईव्ह इज अ डेटा वेअर हाऊस टूल बिल्ट ऑन हडूप. अपाचे हाईव्ह काय, एक डेटा वेअर हाऊस टूल आहे जे की हडूपवरती बिल्ड होतं. इट इज सुटेबल फॉर डेटा वेअर हाऊसिंग बिकॉज इट प्रोव्हाइड्स इझी स्टोरेज मॅनेजमेंट अँड ॲनालिटिक्स फॉर लार्ज डेटा सेट. आता डेटा वेअर हाऊस म्हणजे काय, जिथं डेटा स्टोअर होऊ शकतोय, मॅनेज होऊ शकतोय आणि ॲनालिसिस होऊ शकतंय डेटाचं, त्याला म्हणायचं डेटा वेअर हाऊस. मग अपाचे हाईव्ह काय, एक डेटा वेअर हाऊस आहे जे की हडूपवरती बिल्ड झालेलं आहे. आणि त्यामध्ये काय, डेटा स्टोरेज, डेटा मॅनेजमेंट आणि डेटा ॲनालिटिक्स हे सगळं इझी जातं. आता रिझन्स काय, SQL लाईक लँग्वेज आहे त्याची, म्हणजे HiveQL जे आहे ती SQL आणि सिमिलर आहे, बरोबर. त्यामुळं डेटाबेसला लर्न करणं इझी आहे. लार्ज डेटाला हँडल करतं ते, कॅन प्रोसेस ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा स्टोर्ड इन हडूप, बरोबर. त्यानंतर काय, डेटा ॲनालिसिस आणि रिपोर्टिंगसाठी यूज होतं, जसं की सपोर्ट क्वेरीज, समरायझेशन अँड रिपोर्ट जनरेशन. त्यानंतर स्केलेबिलिटी म्हणजे काय, कॅन वर्क विथ डेटा डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस मेनी मशीन्स. इंटिग्रेशन म्हणजे काय, युजेस HDFS फॉर स्टोरेज अँड मॅप रिड्यूस फॉर प्रोसेसिंग. HDFS वापरतं स्टोरेजसाठी आणि मॅप रिड्यूस वापरतं प्रोसेसिंगसाठी, कळलं. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये काय, बिझनेस इंटेलिजन्स असेल, सेल्स ॲनालिसिस असेल, रिपोर्टिंग जनरेशन असेल, डेटा वेअर हाऊसिंग सिस्टीम असेल, कळलं. हे झाले ॲप्लिकेशन. यानंतर काय, आता बॉक्स प्लॉट काय असतं, बरोबर. बॉक्स प्लॉट आपण हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. बॉक्स प्लॉट काय असतं की मिनिमम व्हॅल्यू, फिक्स क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल, हे काय फिक्स क्वार्टाईल किंवा फर्स्ट क्वार्टाईल म्हणू शकता आपण, मेडियन, थर्ड क्वार्टाईल, मॅक्सिमम व्हॅल्यू. आता हे बॉक्स प्लॉट आपण बघितलं, ही डायग्राम कशी काढायची हे पण बघितलं, बरोबर. आता यामध्ये आपण पुढचं काय बघणार आहे की कंपोनंट्स ऑफ बॉक्स प्लॉट काय असतं. म्हणजे बघा, मिनिमम व्हॅल्यू काय राहते, स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन द डेटा सेट, बरोबर. स्मॉलेस्ट व्हॅल्यू राहते डेटा सेटची. फर्स्ट क्वार्टाईल काय, 25% दाखवते, म्हणजे 25% डेटा हा लाईज बिलो Q1. Q1 कुठे येतं, जिथं 25% डेटा असतो तिथे Q1 येतं. मेडियन म्हणजे काय, मिड व्हॅल्यू, म्हणजे 50% डेटा, बरोबर, मिड व्हॅल्यू. थर्ड क्वार्टाईल काय असतं, Q3, 75% डेटा, आपण हे बघितलेलं आहे, बरोबर. मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे काय, 100% डेटा, म्हणजे एंडिंगला. आणि विस्कर्स म्हणजे काय, लाईन एक्सटेंडिंग फ्रॉम द बॉक्स टू द मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यूज शोज द स्प्रेड ऑफ द डेटा. डेटा किती स्प्रेड झाला आहे मॅक्सिममपासून मिनिममपर्यंत, ते विस्कर्स हे दाखवतं आपल्याला. त्यानंतर काय, मीडियन, क्वार्टाईल आणि विस्कर्स या गोष्टी काय असतात, इंटरप्रिटेशन दाखवायचं. आता मीडियन म्हणजे काय, सेंटर ऑफ डेटा आहे. मीडियन इज नियर द सेंटर ऑफ द बॉक्स, द डेटा इज फेअरली सिमेट्रिक. जर का मीडियन हे सेंटर असेल बॉक्सचा तर डेटा हा सिमेट्रिक राहतो. आणि ते जर का एका साईडला कोणत्या तरी, म्हणजे एक तर मॅक्सिममच्या किंवा मिनिममच्या साईडला जर का झुकलेला असेल तर डेटाला आपण काय म्हणतो, स्क्यू डेटा, बरोबर. क्वार्टाईल काय, Q1 आणि Q3 डिवाइड्स द डेटा सेट इंटू 4 इक्वल पार्ट्स. क्वार्टाईल काय करतं, आपण डेटा सेटला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं. त्याच्यातला पहिला पार्ट रेंज स्टार्टिंगला जे म्हणतो आपण ते मिनिमम, नंतर Q1, नंतर Q मीडियन, नंतर Q3 आणि त्यानंतर एंड राहतो, बरोबर. द बॉक्स बिटवीन Q1 अँड Q3 कंटेन्स द मिडल 50% ऑफ द डेटा.
आता Q1 आणि Q3 मध्ये काय राहतं, मिडलचा 50% डेटा अवेलेबल राहतो. आणि विस्कर काय, त्या बॉक्सच्या बाहेर किती रेंज आहे डेटाची ते दाखवतं आपल्याला. लॉंगर विस्कर इंडिकेट्स, जर का लॉंगर विस्कर असेल, जास्त डेटा स्प्रेड झाला असेल तर जास्त व्हॅरिएबिलिटी, शॉर्टर विस्कर असेल तर लेस व्हॅरिएबिलिटी. कळलं. आता यानंतर काय, इंटर क्वार्टाईल रेंज काय राहते ते सांगा बरं. द इंटर क्वार्टाईल रेंज इज द डिफरन्स बिटवीन द थर्ड क्वार्टाईल अँड द फर्स्ट क्वार्टाईल. इंटर क्वार्टाईल रेंज जर का तुम्हाला विचारली, तुम्ही काय करशाल, Q3 मायनस Q1. कळलं. मेजर द स्प्रेड ऑफ द मिडल 50% ऑफ द डेटा, लेस अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑर आउटलायर्स, यूज टू डिटेक्ट आउटलायर इन डेटा सेट. जर का Q1 20 असेल, Q3 50 असेल, तर इंटर क्वार्टाईल रेंज काय ना IQR Q3 मायनस Q1 करायचं, म्हणजे 50 मायनस 20 म्हणजे 30. दिस मीन्स द मिडल 50% ऑफ द डेटा इज स्प्रेड ओव्हर 30 युनिट. 30 युनिटवरती मिडल 50% ऑफ द डेटा स्प्रेड केला गेला. कळलं. त्यानंतर HDFS आणि ट्रॅडिशनल फाईल सिस्टमला आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. मग HDFS कशासाठी यूज होते, डिझाईन फॉर बिग डेटा स्टोरेज, आणि ट्रॅडिशनल सिस्टम डिझाईन फॉर नॉर्मल फाईल स्टोरेज. एक बिग डेटा स्टोरेजसाठी यूज होते, एक नॉर्मल फाईल स्टोरेजसाठी यूज होते. स्टोअर्स डेटा अक्रॉस मल्टिपल मशीन्स, स्टोअर्स डेटा ऑन सिंगल मशीन. जी ट्रॅडिशनल फाईल सिस्टम होते ती एका मशीनवरती डेटा स्टोअर करायची, आणि हाडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टम आहे ती मल्टिपल मशीन्सवरती स्टोअर करते. HDFS हे हायली स्केलेबल आहे, हे स्टोअर्स डेटा ऑन सिंगल मशीन आहे. वापस हायली स्केलेबल आहे आणि लिमिटेड स्केलेबिलिटी. कळलं. प्रोव्हाइड्स फॉल्ट टॉलरन्स थ्रू रेप्लिकेशन, युजली हॅज नो ऑटोमॅटिक रेप्लिकेशन. लार्ज फाईल जर का तुमच्याकडे प्रेझेंट असेल तर तुम्ही HDFS वापरायचं. स्मॉल मिडियम साईज असेल तर तुम्ही ट्रॅडिशनल फाईल सिस्टम वापरू शकता. हे हाडूप एन्व्हायरमेंटमध्ये यूज होतं, आणि पर्सनल कम्प्युटर सर्व्हर्समध्ये आपण ट्रॅडिशनल फाईल सिस्टमला यूज करतो. त्यानंतर आपल्याला बघायचं नेम नोड काय असतं. नेम नोड म्हणजे इज द मास्टर नोड ऑफ HDFS. नेम नोड काय, हा मास्टर नोड HDFSचा. तो काय करतो, फाईल सिस्टम मेटा डेटाला मॅनेज करतो, इन्फॉर्मेशन अबाउट फाईल्स डिरेक्टरीज हा मेंटेन करतो, कीप ट्रॅक्स ऑफ द लोकेशन ऑफ डेटा ब्लॉक्स, कंट्रोल ॲक्सेस टू फाईल्स इन HDFS. कळलं. सिम्पल वर्ड्समध्ये काय, नेम नोड ॲक्ट लाईक मॅनेजर हू नोज वेअर एव्हरी फाईल्स इज स्टोअर. कळलं. नेम नोड कशावानी काम करतो, मॅनेजरवानी, की त्याला माहीत राहतं सगळी कोणती फाईल कुठं स्टोअर आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात. डेटा नोड म्हणजे काय, डेटा नोड इज द वर्कर नोड ऑफ HDFS, म्हणजे तो ॲक्च्युअल डेटा स्टोअर करतो, ॲक्च्युअल डेटा ब्लॉक्स, रीड अँड राईट करतो डेटाला. जर नेम नोड जे सांगन ते काम हा डेटा नोड करतो. सेंड स्टेटस रिपोर्ट टू द नेम नोड. आताच काही अपडेट असेल, ठीक आहे, डेटा हा राईट झाला आहे, रीड झाला आहे, ते कोणाला अपडेट करतो, तो नेम नोडला. सिम्पल वर्डमध्ये काय, डेटा नोड ॲक्ट्स लाईक अ स्टोरेज वर्कर दॅट स्टोअर्स अँड रिटर्न डेटा. स्टोरेज वर्कर आणि काम करतं, जे की स्टोअर करतं डेटाला, रिटर्न करतं डेटाला. कळलं. त्यानंतर व्हॉट इज बार चार्ट, पाय चार्ट अँड लाईन चार्ट. बार चार्ट काय, पाय चार्ट काय, आणि लाईन चार्ट काय. अँड कम्पेअर द यूज ऑफ, त्यांचे यूज कम्पेअर करायचे. कळलं. आता मग पहिले बार चार्ट काय. A bar chart is a graphical representation that uses rectangular bars to compare values of different categories. The length of height of each bar represents the value of that category. एक्झाम्पल काय, समजा सेल्स ऑफ प्रोडक्ट ABC तुम्हाला जर का सेल्स दिलेले, तर मग तुम्ही काय कराल, Aचा सेल किती होता, 40 to 60 मध्ये होता, Bचा सेल 80 होता, आणि Cचा सेल 60 होतं. म्हणजे हे आपण हे दाखवू शकतो. बॉक्स चार्ट्समध्ये आपण दाखवू शकतो. कॅटेगरीज कम्पेअर करायचं असेल, रँकिंग्स डिफरन्सेस असतील, बिझनेस अँड सेल्स ॲनालिसिस वगैरे असेल. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता पाय चार्ट तर तुम्हाला माहिती आहे. पाय चार्ट्स म्हणजे काय, सर्क्युलर चार्ट असतो, त्याला आपण स्लाइसमध्ये पिझ्झा टाईप असतं. एक पिझ्झाचा बॉक्स समजा, एक पिझ्झाचं स्लाइस जे आहे ते 20% असेल. एका पिझ्झामध्ये जर का
तुम्हाला 5 स्लाईस दिलेल्या असतील तर प्रत्येकाचं 20% येईल, बरोबर. जर का 4 स्लाईस दिलेलं असेल तर 25% येईल. कळलं. मार्केट किती शेअर घेत आहे कंपनीज मार्केटमध्ये ते पण दिसतं, पर्सेंटेज शो करतं, बरोबर. कम्पेटिंग कॅटेगरी प्रोपोर्शन वगैरे या सगळ्यासाठी यूज आहे. लाईन चार्ट काय, लाईन चार्ट पॉईंट्स कनेक्टेड बाय लाईन्स टू शो चेंज ओव्हर टाईम, बरोबर. आता ट्रेंड ॲनालिसिस असेल, मॉनिटरिंग ग्रोथ ऑर डिक्लाइन असेल, टाईम सिरीज असतील डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी, मंथली सेल्स असेल, स्टॉक प्राइजेस, टेम्परेचर चेंजेस, या सगळ्या गोष्टी तुम्ही लाईन चार्टने रिप्रेझेंट करू शकता. त्यानंतर असतं बार चार्ट आणि पाय चार्ट. आता हे सोपं आहे ना. बार चार्ट काय करतं, कॅटेगरीज व्हॅल्यू कम्पेअर करतं आणि पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन दाखवतं. कम्पेअर एक्झॅक्ट व्हॅल्यू करण्यासाठी इझी आहे आणि प्रपोर्शन आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी इझी आहे. मेनी कॅटेगरीज असतील तर बार चार्ट, स्मॉल नंबर ऑफ कॅटेगरीज असतील तर पाय चार्ट. रेक्टँग्युलर बार वापरतं, हे सर्क्युलर स्लायसेस वापरतं. डिटेल ॲनालिसिससाठी बार चार्ट चांगला आहे आणि पार्ट्स ऑफ अ होल, जर का एखादा पूर्ण पार्ट्स दाखवायचा असेल तुम्हाला एखाद्या गोष्ट, त्यासाठी पाय चार्ट चांगलं आहे. बार चार्ट आणि पाय चार्ट हे तुम्ही वाचू शकता. एक्झाम्पल, जर का सेल्स ऑफ डिफरंट प्रोडक्ट कम्पेअर करायचे असेल तर बार चार्ट आणि इच प्रोडक्ट पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल सेल बघायचं असेल तर तुम्ही पाय चार्ट. आता बघा, यानंतर आपलं काय, आता हिस्टोग्राम आणि डेन्सिटी प्लॉट. काय हिस्टोग्राम काय असतं सांगा बरं. युजेस बार टू रिप्रेझेंट फ्रिक्वेन्सी आणि स्मूथ कर्व दाखवतं आपल्याला. हे हिस्टोग्राममध्ये डेटा हा ग्रुप केला जातो बीन्समध्ये आणि इकडे बीन्स वापरले नाही जात. हिस्टोग्राम काय ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी दाखवतं आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी दाखवतं, डेन्सिटी प्लॉट. ॲपियरन्स डिपेंड ऑन बीन विथ, ॲपियरन्स डिपेंड ऑन स्मूदिंग, बरोबर. आणि बिगिनर्ससाठी अंडरस्टँड करण्यासाठी हिस्टोग्राम चांगला आहे आणि ॲडव्हान्स स्टॅटिस्टिकल ॲनालिसिससाठी डेन्सिटी प्लॉट ही चांगली गोष्ट. वापस एकदा दाखवून देतो, वापस एकदा वाचून घ्या. यानंतर काय, हाऊ मॅप रिड्यूस फिट्स इन टू हाडूप इकोसिस्टम. आता मॅप रिड्यूस हे हाडूप इकोसिस्टममध्ये कसं बसतं, कारण SDFS काय करतं, डेटाला स्टोअर करतं. मॅप रिड्यूस काय करतं, प्रोसेस करतं डेटाला. यान मॅनेजेस रिसोर्सेस, फाइंड शेड्यूल्स, मॅप रिड्यूसेस जॉब्स. टूल्स लाईक हाईव्ह अँड पिक जनरेट मॅप रिड्यूस जॉब ऑटोमॅटिकली, बरोबर. द मॅप रिड्यूस ॲक्ट्स ॲज द प्रोसेसिंग इंजिन ऑफ द हाडूप इकोसिस्टम. मॅप काय करतं, मॅप रिड्यूस हे प्रोसेसिंग इंजिन म्हणून ॲक्ट करतं हाडूप इकोसिस्टमसाठी. आणि यानंतर आपला एक फायनल डिफरन्स. हा फायनल डिफरन्स तुम्ही बघू शकता, टॅब्ल्यू, पॉवर BI आणि मॅटप्लॉटलिबमधला डिफरन्स आहे. आता बघा, टॅब्ल्यूमध्ये टाईप कोणतं, डेटा व्हिज्युअलायझेशन टूल आहे हे टॅब्ल्यू. पॉवर BI काय, बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे. आणि पायथन व्हिज्युअलायझेशन लायब्ररी कोणती आहे, मॅटप्लॉटलिब आहे, बरोबर. हे व्हेरी इझी यूज करण्यासाठी, हे पण इझी आहे. पण याला जर का तुम्हाला मॅटप्लॉटलिब यूज करायचं असेल तर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असणं गरजेचं आहे. इथं प्रोग्रामिंग लागते का तुम्हाला, नाही लागत. इथं पण नाही लागत, पण इथं लागते मॅटप्लॉटलिबमध्ये. जर का तुम्हाला टॅब्ल्यूमध्ये डेटा हँडल करायचा असेल, लार्ज डेटा सेट, तर तुम्ही टॅब्ल्यू वापरू शकताय. लार्ज डेटा सेट हँडल करायचं असेल तर पॉवर BI पण वापरू शकताय. पण जर का स्मॉल टू लार्ज डेटा सेट हँडल करायचं असेल तर मॅटप्लॉटलिब वापरू शकता. डॅशबोर्ड सपोर्ट इथं एक्सलंट आहे, लिमिटेड आहे. कॉस्ट याची कमर्शियल आहे, हे खूप लो कॉस्ट असतं आणि फ्री आणि ओपन सोर्स असतं. इंटिग्रेशन काय, मल्टिपल डेटा सोर्स इंटिग्रेट करू शकताय. बेस्ट विथ मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट आणि बेस्ट विथ पायथन अँड डेटा सायन्स. कळलं. हे झालं, इथपर्यंत आपला युनिट संपलेला आहे. तरी लवकरात लवकर सगळ्यांनी काय करायचं, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. सगळ्या नोट्स या तुम्हाला अवेलेबल आहे तिथं. आता नोट्स काढण्यामध्ये बिलकुल वेळ वाया नका घालू. तुमच्यापाशी आता खूप वेळ कमी, एक 2-2च दिवस गॅप आहे पेपरमध्ये. तर सगळ्यांनी ह्या नोट्स घेऊन टाका, तुम्हाला एकदम इझी जाईल. नोट्स फक्त लॅपटॉपवरती, मोबाईलवरती ओपन करायच्या, वाचत बसायचं. एकदम इझी नोट्स आहे आणि त्या तुम्ही अशा एक्झाममध्ये लिहिला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडण्याची गॅरंटी देऊ शकतो मी. तरी सगळ्यांनी लवकरात लवकर ह्या नोट्स
टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथून तुम्ही ॲक्सेस करू शकताय. आणि धन्यवाद.